श्री गुरुचरित्र मराठी भावार्थ अध्याय पहिला. सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीत जाण्यासाठी सर्व देवता, साधू, संत, आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. ग्रंथकाराने श्री गणेश, श्री सरस्वती तसेच ब्रह्म, विष्णू, महेश, त्रयी, इतर सर्व देव, सिद्धी, यष्ण, किन्नर, ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे. तसेच नृसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे. गाणगापूर निवासी नृसिंह सरस्वती या दत्त अवताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला. प्रवासात त्याने व्याकुळ अंतकरणाने गुरूंची करुणा भाकली. परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली. त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली. नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तेथे प्रकट झाले. वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसेच श्री गुरु आपण होऊन त्यांच्याजवळ आले. गुरु मुनींनी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगुलावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले. त्याचप्रमाणे त्यांची पूजाही केली. श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा. मराठी भावार्थ. पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. तेथे वसिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत. त्यापैकी पैल मुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता. त्याला अनेक शिष्य होती. त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता. तो शिष्य मोठा गुरुभक्त होता. शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला. एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, शिष्यांनो, माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे. मी जन्मांतः महापाप केले आहे. अनुष्ठान केल्याने त्याची पुष्कळसे पाप धुवून गेले आहे. परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे. ते मला भोगायला लागणार आहे. त्याशिवाय ते संपणार नाही. मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची अपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाला आड येते. तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही. त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे. तेथे गेल्यास पापाचे शीघ्र शालन होऊन असे हे शास्त्रात सांगितले आहे. त्यावेळी माझा सांभाळ करायला, शुश्रूषा करायला हा तुम्हापैकी कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी स्वीकारावी. त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला, स्वामी, आपण मला आज्ञा करावी. मी आपली काशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे. काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यासाठी मदत करू इच्छितो. मी स्वतः आपले हे भोग स्वीकारायला तयार आहे. तरीही कृपा आपली सेवा करण्याची संधी द्यावी. दीपकाचे हे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले, दीपका, माझे भोग मला भोगावे लागतील. ते मुलाला किंवा शिष्याला देता येत नाही. मी केलेल्या पापामुळे यापुढे 21 वर्ष मीही कुष्ठाने अंग झडलेले, आंधळा पांगळा असा होईन. हे सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाही. तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल. तुझ्यामुळे हे शिष्योत्तम मी शाश्वत पदास पोचू शकेन. काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कमळेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले. तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला. गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली. गलित गात्र व चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी व केलेले छळ त्या शिष्याने आनंदाने सोसून त्याची सेवा केली. दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. तुला वरदान देईन. मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो, असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले. परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्यास नाकारले. भगवान शंकरांना त्यांची गुरुभक्ती पाहून नवल वाटले. त्यांनी श्री ऋषींना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली. त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले. दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर
मागण्यास सांगितले. दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे, म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल, असा हा वर मागितला. श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले. नंतर दीपक गुरुजवळ गेला, तेव्हा गुरूंनी त्याला विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे. दीपकाने घडलेले सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेले वरदानची सर्व हकीकत सांगितली. वेदधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाला व त्याने दीपकाला तू दीर्घायुष्य होऊन तुला वाचा-सिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला. याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याच क्षणी त्यांचा देह व्याधीतून मुक्त झाला. श्री गुरुचरित्र अध्याय 3 मराठी भावार्थ. पूर्वी अंबरीष नावाचा एक राजा होता. तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करत असे. सर्व काळ हरिचिंतन करत असे. त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे गेले. ती द्वादशी अशी होती की सूर्यानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता. अंबरीषीला फार भय वाटू लागले. पारणे नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागेल. दुर्वास ऋषी येताच अंबरीषाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्घ्य देऊन त्यांची यथोपचार पूजा केली. त्याने दुर्वासाची विनवणी केली, आज एक घटिकाच साधन द्वादशी आहे, तेव्हा कृपा करून आपले प्राप्त अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला हा घटकेच्या आत यावे. दुर्वास ऋषी नदीवर गेले. तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली. अंबरीषाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला. त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वान्ने केली होती. तोच दुर्वास ऋषीस आले. त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय? ऋषी शाप देणार तेवढ्यात अंबरीषीने विष्णूंचे स्मरण केले. नारायण हा भक्तवत्सल आहे. तो अंबरीषाचे रक्षण करण्यासाठी धावून आला. दुर्वासांनी अंबरीषाला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील. तोच विष्णू अंबरीषाजवळ येऊन उभा राहिला. ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे सांगून अंबरीषाने विष्णूचे चरण धरले. विष्णू दुर्वासांना म्हणाला, तुम्ही आपल्या भक्ताला शाप दिलास, मी त्याचे रक्षण करणार. तुम्ही मलाच शाप द्यावे असे मला वाटते. ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानेयुगे तप करतात, पण भूलोकी हरिचरणाची भेट दुर्लक्ष आहे. हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेऊन व भक्तांचा उद्धार करील या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला. तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस. तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील. जगतपिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप दिला. महाभारतात त्या दशावताराची कथा, विष्णूच्या अनंत स्वरूपाची कथा विस्ताराने दिलेली आहे. श्री गुरुचरित्र अध्याय 4 मराठी भावार्थ. ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले. मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलक, क्रतू आणि वसिष्ठ या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य. यांच्यापासून गुरु परंपरा चालू झाली. अत्री ऋषीची भार्या अनसूया ही सर्व पतिव्रता श्रेष्ठ व जगदंबा होती. तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणीच नाही. प्रत्यक्ष चंद्र जिचा पुत्र. तिचे रूप काय वर्णावे. ती पतिव्रता उत्तम सेवा करीत असे. ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले. इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू व शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्री ऋषींची शुद्ध आचरण
वर्णन करून प्रार्थना केली. अत्री ऋषींची पत्नी अनुसया काया वाचा मने व भक्तीने पतिसेवा करते. तसेच अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करते. कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख गेला नाही अशी ती ख्याती होती. तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले. हे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश हे पतिव्रता अनुसयाचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्वानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवून असे ठरवून निघाले. सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकांचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यागत म्हणून आले. अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते. तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसयाचे आश्वासन देऊन म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकरच अन्न द्यावे, अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो. तुमच्या आश्रमात अभ्यागताला नित्य अन्न सतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत. हे ऐकून अनुसयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य इत्यादी देऊन व स्नान करावयास सांगून गंध अक्षता व पुष्प अर्पण केले. अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत. अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल, तरीही आम्हाला लवकर भोजन द्यावे. अतिथींची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसावयास आसने मांडली. शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन आली. तेव्हा ते तिला म्हणाले, ए स्त्रिये, आम्ही अतिथी दुरून आलो आहोत. तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे. तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाहीत. असे अतिथींचे वचन ऐकून अनुसयेने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत, तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत. अतिथी विनयमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल. अतिथींचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू? माझे मन निर्मळ आहे, तो दुष्ट मत मला काय करील? पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारील. असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढीन. मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला, हे अतिथी माझे बालके आहेत. सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नोदक घेऊन बाहेर आली आणि पाहते ते तिथे अतिथी बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती. ती बालके पाहून अनुसया चकित झाली. भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आली. त्यांनी मांडीवर घेऊन स्तनपान दिले. एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या क्षुधेचे निवारण केले. त्यांना पाळण्यात झोपे लावली. अत्री भार्या अनुसयासारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणीही पाहिली नव्हती. ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली. ती कीर्ती त्रैलोक्यात झाली. दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने हे आश्रमात आले. हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते. आश्रमात येऊन पाहिले तो अनुसया गायन करीत आहे व पाळण्यात 3 बालके आहेत. अनुसयेने आपला वृत्तांत अत्री ऋषींना सांगितला. ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की ही 3 बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला. ती बालके पाळण्यात राहिल्याशिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपाने समक्ष उभे राहिले व अत्रींना म्हणाले, अत्री ऋषीये, अनुसये, तुमचे तप व हिचे हे पातिव्रत अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत, तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे. अत्री ऋषी म्हणाले, अनुसयेच्या इच्छेप्रमाणे ही 3 बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत. या 3 बालकांनी एकरूप व्हावे. त्याप्रमाणे अनुसयाच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिला. त्याचे नाव दत्तात्रेय असून सिद्ध गुरूचे हे मूळ पीठ तेच आहेत.
पुढे हे ब्रह्मदेवाच्या बालक अवतार हाच चंद्र आणि शंकर अवतारला हाच दुर्वास या दोघांनीही अनसूयेजवळ आज्ञा मागितली. मी गगनात राहून नित्य तुझे हे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला व मी तपचर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे हे दुर्वास म्हणाला. विष्णू मात्र दत्त रूपाने अत्रि जवळ राहिला. श्री गुरुचरित्र अध्याय 5 मराठी भावार्थ कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आफळराज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांनी पुष्कळ मुले झाली पण त्यातील 2च जगली. त्यातला एक आंधळा व दुसरा पांगळा होता. आपल्याला कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्यांची फार इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होतं. भोजन तयार होते. ब्राह्मण अजून जेवायचे होते. तेवढ्यात भिक्षुकाच्या वेषात दत्त महाराज तेथे भिक्षा मागायला आले. तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला. दत्ताने त्यावेळी सुमतीला माते जननी असे म्हटले व इष्ट कामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले. सुमती म्हणाली, तुम्हीच पुत्ररूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा. तथास्तु असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले, जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या. त्याच्यावर तुमचे सांगणे लादल्यास तो निघून जाईल. नंतर भिक्षुक तेथेच अदृश्य झाला. सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला. ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली. तिचे हे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष आला. तो म्हणाला, पतिव्रते, हे तू चांगले केलेस. त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी म्हणून आम्हीही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे. तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारली. त्याचे नवल वाटले. पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवले, कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता. पुढे त्या ब्राह्मणाने 7व्या वर्षी त्या मुलाची मुंजी केली. श्रीपाद पुढे वेदपठण शिकला. मीमांसा, तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला. आचार धर्म, व्यावसायिक धर्म या प्रकारे हे तो सर्वांना सांगू लागला. ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे मोठा कर्तृत्ववान अवतार होईल असे हे म्हणतात. वेदांतातील भाष्यांचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे. श्रीपाद 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाला, तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता, पण मी माझा विचार करून ठेवला आहे. वैराग्य हीच माझी पत्नी, तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे. ती वैराग्य स्त्री आणलीत तर मी विवाह करीन. मी तापसी आहे, ब्रह्मचारी आहे. योगश्री वाचून अन्य स्त्रिया मला नकोत. हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे हे समजा. माझे नावच श्रीवल्लभ आहे. तेव्हा त्रिमूर्ती अवताराचा या अवतारात त्याचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले. त्यांचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी अंतःकरणाने श्रीपादाला म्हणाली, तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला. तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील, आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते. तुझे वडील बंधू एक पांगळा व दुसरा आंधळा आहे. त्यांचे पोषण आता कोण करील? आमचे रक्षण कोण करील? आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही भावंडांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले. तो काय, त्याचे वैगुण्य नाहीसे झाले. पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली. महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली. तत्क्षणीही त्यांनी वेद, शास्त्रे, व्याकरण वगैरे सर्व अवतार झाले. दोघे जण आम्ही
कृतार्थ झालो असे म्हणत त्यांचा पाया पडले. वंशात अखंड संपत्ती, सुख व विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना शिक्षा देऊन त्याचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस बंदरिका आश्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले. श्री गुरुचरित्र अध्याय 6 मराठी भावार्थ. पुलत्स्य या ब्राह्मणाची पत्नी कैकेय्या ही मोठी ईश्वर भक्ती होती. ती नित्यनेमाने शिवलिंगाचे पूजन करीत असे. त्याशिवाय ती अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्यास सापडेना. शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली. त्यावेळी तिला पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला. आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले, तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस? तेव्हा कैकेय्या म्हणाली, शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपर्वत प्राप्त होते. तेव्हा रावण म्हणाला, मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मृत्तिकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस? मी तुला कैलास पर्वतच आणून देतो. रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली, मी कैलासासह शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो. असे म्हणून तो त्वरेने शुभ्र सुंदर कैलास पर्वताजवळ आला आणि आपल्या 20 हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला. शेवटी आपला 10 शिंगांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. कैलासावरील देवगण भयभीत झाले. पार्वती भिवून शंकराजवळ आली. कैलासाला काय झाले? असे हादरले हे का बसतात? असे विचारू लागली. तेव्हा शंकर तिला म्हणाले, तू चिंता करू नकोस. रावण हा माझा भक्त भक्तीचे खेळ करीत आहे. हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकराला विनविले. उमेची ही विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला. त्यामुळे रावणाची 10 मस्तके व 20 हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकले. त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला व आपल्याला ह्या संकटातून सोडावे म्हणून प्रार्थना करू लागला. रावणाची विनंती ही ऐकून शंकराने त्याची सुटका केली. तेव्हा रावण शंकराला म्हणाला, कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी आलो आहे. कारण शंकराची नित्य पूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे. तेव्हा शंकर म्हणाले, जर पूजेची एवढी अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास? मी तुला माझे आत्मलिंग देतो. तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे हे आत्मलिंग आहे. हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. ज्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही. याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील. परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठेही ठेवू नकोस. तुझ्या नगरी गेल्यानंतर 3 वर्ष तू याची पूजा कर, म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल. हा सारा प्रकार देवर्षी नारदाला कळला. तो आनंदाने त्वरेने इंद्रलोकाकडे गेला. नारद इंद्राला म्हणाला, शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे. लंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिले आहे. त्यामुळे तो आता अमर होणार. हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला, नारदा, आता यावर काय उपाय करायचा तो तू लवकरच सुचव. तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेल्या व झाल्या प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेव इंद्राला म्हणाला, आपण लवकरच वैकुंठाला जाऊन विष्णूला भेटूया. तोच यावर निश्चितपणे काही उपाय सांगू शकेल. तेथे नारायणाची भेट झाली. तो सर्व वृत्तांत ऐकून झाला. हे देव कार्याचा नाश झाला असे म्हणून शंकराला भेटण्यात कैलासाला गेला आणि शंकराला म्हणाला, आपण हे काय केलेत? रावणासारख्या क्रूर दैत्याला प्राणलिंग देऊन अमरत्व दिलेत. यामुळे सर्व देवपणा त्याच्या घरी गेला. तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करेल. विष्णूने आपल्या
सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाला, रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय आहे, तेव्हा तू पुढे जाऊन त्याच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर. मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो. त्याने गणेशाला बोलावून सांगितले, रावण नेहमी तुझी अपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात. त्याने शंकराला फसवून अतिशय महत्त्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे. तेव्हा तू बटूचे रूप घे, रावणाकडे जा. शंकरांनी त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे बजावले आहे. वाटेत सूर्यास्त होईल तेव्हा हा रावणाला संध्या करण्यासाठी तो प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल. तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे. रावण विश्वासाने ते तुझ्याकडे देईल, ते तू भूमीवर ठेव. गणेश बटूच्या वेशात तेथे आला. एका बाजूस समिधा तोडीत असल्याचे भासवून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. रावणाला पाहून गणेश घाबरला व तेथून पळू लागला. तेव्हा रावणाने त्याला अभय दिले. रावण ज्याच्याजवळ गेला त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले. गणेशने त्यांची विनंती मान्य केली, परंतु मी लहान आहे, तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभे राहता येणार नाही. माझे हात दुखायला लागतील. तेव्हा मी तुला 3 वेळा हाक मारीन, तरी तू आला नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली ठेवीन, असे म्हणाला. रावण अर्घ्य घेत असताना गणेशाने हे रावणाला हाक मारण्यास सुरुवात केली, परंतु रावण ध्यान करीत होता, त्यामुळे तो 3 हाका झाल्या तरी आला नाही. शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले. हे समजताच रावणाने गणेशास मारायला सुरुवात केली. मी माझ्या वडिलांनी सांगतो असे सांगून गणेश तेथून निघून गेला. रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला. ते उचललेच गेले नाही, परंतु गोकर्णासारखे लांब झाले. महाबळी रावणाचा उपाय चालेना, म्हणून या लिंगाला महाबळेश्वर असे म्हणतात. पुढे ते गोकर्ण क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. गुरुचरित्र अध्याय 7 मराठी भावार्थ. मित्रासह इक्ष्वाकू वंशातला राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले. त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाला विश्वास संपादन करून त्यांची विश्वासू सेवक झाला. पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचार्याकडून नरमांस भिजवून भोजनात वाढले. हे वसिष्ठ मुनींच्या लक्षात आले. त्यांनी राजाला दोषी ठरवून 12 वर्ष ब्रह्म राक्षस होशील असा शाप दिला. राजा उलट शाप देणार होता, परंतु राणी मदयंतीने त्यांचे निवारण केले. तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले. वसिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्राह्मण राक्षस झाला. पायावर पडलेला शाप जलाने त्याचे पाय काळे झाले, म्हणून त्याला कल्माषपद असे नाव पडले. राजा अरण्यात नरमांस व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता. एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला. तेव्हा त्याची पत्नी कडकडीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला म्हणजे ब्रह्मराक्षसाला विनंती केली, परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले. म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला, तू जेव्हा 12 वर्षांनी शाप मुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाही. असे करशील तर तू मरण पावशील. असे म्हणून तिने पतीच्या अस्थीसह स्वतःला जाळून घेतले. कालांतराने राजाने शाप मुक्त झाल्यावर त्याने सर्व प्रकार मदयंतीला सांगितला. आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्यांच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व्रत वैकल्ये केली, दाने दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो एकदा मिथिला नगरीबाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने हे विचार करीत बसला होता. गौतम ऋषींची भेट झाली.
त्यांनी राजाची ही विचारपूस केली तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनासह जाण्यास सांगितले. राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले. तेव्हा गौतम ऋषींनीही पुढील कथा सांगितली. एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेले असता तिथे त्यांना एक चांडाळ स्त्री खुरडत जाताना दिसली. ती श्रद्धा आंधळी कुष्ठरोगी होती. ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते. तेवढ्यात तिथे हे 4 शिवदूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले होते. तेव्हा गौतमांनी अशा पापिनी ही स्त्रीला तुम्ही ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले. त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्माची कथा सांगितली. ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती फार सौंदर्यवान होती. ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एक ब्राह्मणाशीही विवाह लावून दिला. दुर्दैवाने तिचा पती अल्पायुषी ठरला व कालवश झाला. पुढे त्या तरुण विधवेने अभिचार केला. तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला. मग ती उघडपणे दुराचार करू लागली. पुढे तिने एका वाण्याशी विवाह केला. ती नेमकी ही मद्यमास सेवन करीत असे. एकदा तिने दारूच्या नशेतः बकरा समजून वासरू मारले. वासराचे मुंडके हे शिकाड्यात ठेचून मांस शिजवले व आपल्याबरोबर नवऱ्यास खाऊ घातले. संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक लक्षात आली. तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकराची प्रार्थना करून माफी मागितली. झालेले सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शिर, हाडे व कातडी जमिनीत पुरून टाकली व वाघाने वासरू नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागली. पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली. नंतर तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला. पूर्वजन्माच्या पापामुळे ती ही जन्माद्य झाली. पुढे तिचे आई वडील मरण पावले. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. इतर भिकाऱ्याबरोबर भीक मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली. एका यात्रेकरूने तिच्या हातावर काही बिलपत्रे ठेवली. त्याचा वास घेतल्यावर तिला समजले ही खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने ही बिलपत्रे फेकून दिली. ती नेमकी शिवलिंगावर पडली. रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही म्हणून तिला उपवासही घडला. अजाणतेपणे तिच्याकडून जे पुण्यकर्म घडले म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली. तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेला. गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णास जायचे ठरवले. गोकर्णास गेल्यामुळे राजा पापमुक्त झाला. श्री गुरुचरित्र अध्याय 8 मराठी भावार्थ. कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतिसेवेत तत्पर होती. परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मताच मरण पावत असत. तिने अनेक व्रत वैकल्ये केली. त्यामुळे पुढे दैवयोगाने एक पुत्र झाला. परंतु तो मंद बुद्धीचा होता. सर्व उपाय करून झाले पण काही सुधारणा झाली नाही. पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते. ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटे. तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले. परमेश्वरी इच्छेपुढे कोणीच काही चालत नाही पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसान झाले. त्यामुळे अंबिका आणखीच दुःखी झाली. दारिद्र्य व दुःखपोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली. आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले. पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला, मी तुझा मुलगा म्हणून
मुलगा असून तुला हा पोसू शकत नाही. लोक माझी निंदा करतात तेव्हा हा मी अरण्यात निघून जातो. मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले. ती आपल्या मुलासह आपला देह गंगार्पण करण्यासाठी निघाली. तीरी गेले असता तिला श्रीपाद यतीही गंगेत स्नान करताना दिसले. तिकडे हे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करीत आहोत असे सांगितले. तसेच आत्महत्या हे पाप आहे, परंतु मला आता सर्व असह्य होत आहे, तरी आपण आम्हाला तारावे असे तिने श्रीपाद दयंतींना विनंती केली. तेव्हा श्रीपाद दयंतींनी तिचे सांत्वन केले. त्यांनीही तिला हा शनी प्रदोष असा हा शिवपूजा करण्यास सांगितले. या पूजेचे महात्म्य तिला पटले म्हणून पुढील कथा सांगितली. राजाने चंद्रसेना व त्याचा मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेले परीसचा गुण असलेले चिंतामणी होता. राजा महाकाळेश्वर मंदिरात शिवार्चन करीत होता. तेथील पूजा पाहून काही गवळ्यांच्या मुलांनी दगड मांडून भक्तिभावाने शिवपूजा आरंभिली. सायंकाळी झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला. रात्र होताच त्या मुलाची माता तेथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली. मुलगा रडू लागला व त्यातच वेगाने बेशुद्ध पडला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडित देवालय हे तेथे निर्माण केले. त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली आणि तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला, कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीस पडली होती. श्रीपाद यतींनी ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यांनी तिला मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना महाज्ञानी केले. अंबिका श्रीपाद यतींना म्हणाला, माझ्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे मला आपले दर्शन झाले. आपण सांगितल्याप्रमाणे मी आपली ही प्रदोष समयी पूजा करीन असा निश्चय केला होता. त्याप्रमाणे तिने ते केले व तिची ही पूजा सफल झाली आणि तिचा पुत्र महाज्ञानी व वेदशास्त्र संपन्न झाला. सर्वांनी तो श्रेष्ठ व पूज्य वाटू लागला. अशा प्रकारे त्या पती पत्नीवर कृपा झाली.